नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए सुखबीर सिंग संधू आणि पर्याय क्रमांक बी ज्ञानेश कुमार हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीन 2 निवडणूक आयुक्त या ठिकाणी बनलेले आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. हां, अजून एक गोष्ट, जे काही जनरल इलेक्शन 2024चे आहेत, म्हणजेच लोकसभा निवडणूक 2024 आहे, याच्यावरील जेवढेही महत्त्वाचे संभाव्य प्रश्न बनत असतील त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ काल रात्री 7:30 वाजता अपलोड केलेला आहे. वेळात वेळ काढून तो सुद्धा अवश्य व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? लमितीय युद्ध सराव 2024 हा जो काही युद्ध सराव आहे 2024 मध्ये या सरावाचं कितवं संस्करण आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 10व्या क्रमांकाचं संस्करण आहे, 10व्या क्रमांकाचं एडिशन आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या सरावाबद्दल. कोणता सराव आहे? लमितीय युद्ध सराव. याच्याबद्दल 4-5 पॉइंट्स आहेत, ते लिहून घ्या. पहिला पॉइंट, सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडीने सेशेल्सकडे, म्हणजेच काय, पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे त्याच्याकडे ऑलरेडी प्रस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. एसडीएफ म्हणजेच काय? सेशेल्स डिफेन्स फोर्स, मराठीमध्ये म्हणता येईल सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यानचा हा 10व्यांदा हा युद्ध सराव होत आहे. 18 मार्च 2024 ते 27 मार्च 2024 या काळामध्ये सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्ध सराव केला जाणार आहे. क्रेओल या भाषेमध्ये लमितीय या शब्दाचा अर्थ काय होतो? फ्रेंडशिप, मैत्री असा याचा अर्थ होतो. आणि शेवटचा पॉइंट लिहून घ्या. लमितीय हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्ध सराव 2001 पासून सेशेल्समध्ये घेतला जातो. भारतीय लष्कराची गोरखा रायफल्स आणि एसडीएफ यांचे प्रत्येकी 45 जवान या सरावामध्ये सहभागी होत असतात. क्लिअर? आता पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवनीत कुमार सहगल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नवनीत कुमार सहगल असं त्यांचं नाव आहे. प्रसार भारतीमध्ये नवीन चेअरमॅन, नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्तींवरती चर्चा करूया. जसं की महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत एस चोकलिंगम, नवीन लोकपाल बनलेत अजय माणिकराव खानविलकर, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी, संसद सुरक्षा प्रमुख बनलेत अनुराग अग्रवाल, NHPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD बनलेत राजेंद्र प्रसाद गोयल, भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनलेत देवेंद्र जाजरिया, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना, दक्षता आयुक्त आहेत नवीन बनलेले AS राजीव, CBSEचे नवीन अध्यक्ष बनलेत राहुल सिंग आणि प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेत नवनीत कुमार सहगल. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिली LNG चालित बस कोणी सुरू केली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे या ठिकाणी भारतातील पहिली LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस चालित बस या ठिकाणी लॉन्च केली आहे महाराष्ट्रामध्ये. मला फक्त कमेंट करून सांगा मग LNG मध्ये या ठिकाणी मुख्य घटक कोणता असतो? अशाच प्रकारे LPG मध्ये मुख्य घटक कोणता असतो आणि LPGचा फुल फॉर्म काय आहे? एवढ्या 2 गोष्टीचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत आपण काय करूया, नवनवीन ज्या काय प्रथम घटना घडल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब बंदर या ठिकाणी सुरू झालं VO चिदंबरनार बंदर या ठिकाणी. सिक्कीम मधील पहिल्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे रंगपोर रेल्वे स्टेशन. भारतातील पहिले AI शिक्षक ज्यांचं नाव आहे आयरिस कोठे लॉन्च झाले? केरळमध्ये. भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यामध्ये? पश्चिम बंगालमध्ये. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा. भारतामध्ये फॉर्म्युला 1 इंधन स्टॉर्म उत्पादन करणारी पहिली स्वदेशी कंपनी इंडियन ऑइल.
पहिल्या 500 मेगावॉट स्वदेशी प्रोटोटाईप जलद ब्रीडर अणुभट्टी कोठे सुरू झाली? तमिळनाडू. पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन बेंगलोर. आणि भारतातील पहिली LNG चालित बस महाराष्ट्रामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच 2024 या वर्षासाठीचा प्रित्झकर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जपानचे रिकेन यामामोटे यांनी या ठिकाणी 2024चा प्रित्झकर पुरस्कार जिंकलेला आहे. कोण आहेत हे? जापानी वास्तुविशारद आहेत आणि एक सामाजिक वकील आहेत. प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्काराचे 53व्या क्रमांकाचं जे काही पुरस्कार आहे, सन्मानार्थी आहेत, हे या ठिकाणी रिकेन यामामोटे बनलेले आहेत आणि अशा प्रकारचं मान्यता मिळवणारे हे जपानमधील 9व्या क्रमांकाचे वास्तुविशारद या ठिकाणी बनलेले आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए, रिकेन यामामोटे यांना या ठिकाणी 2024च्या प्रित्झकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. जसं की जागतिक जल पुरस्कार 2023-24 या ठिकाणी पटकावलेला आहे नोएडाने. KPP नांबियार पुरस्कार 2024 S सोमनाथ. 33वा GD बिर्ला पुरस्कार अदिती सेंडे. ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहुड पदवी या ठिकाणी देण्यात आली सुनील मित्तल यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डमध्ये जोया अख्तर आणि अस्मा खान यांना संयुक्त पुरस्कार देण्यात आला. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवलियर दे ला लीजन डी होनूर हा देण्यात आला शशी थरूर यांना. इरास्मस प्राइज 2024 अमिताभ घोष. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार नीता अंबानी आणि प्रित्झकर पुरस्कार 2024 रिकेन यामामोटे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारताची राजधानी नवी दिल्ली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली छावणीतील नवीन नौसेना भवनाचे उद्घाटन केलेले आहे, जे की भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय म्हणून त्याला या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे. लगेच काय करूया मग, ज्या काय प्रथम घटना आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू झाला उत्तर प्रदेशमध्ये. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड क्यूब लॉन्च झाले हरियाणामध्ये. भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा सुरू झाली वृंदावनमध्ये. पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेश. पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोची केरळ या ठिकाणी. पहिले रोड सेफ्टी फोर्सची स्थापना झाली पंजाबमध्ये. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये. समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य उत्तराखंड. आणि विमानतळावरती देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट बसवण्यात आला कोची विमानतळावरती. पुढचा प्रश्न क्रमांक 6. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. अनइक्वल व्हाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वाती नारायण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात, तर लगेच नवनवीन पुस्तक आणि त्यांचे जे काही लेखक आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की व्हाय भारत मॅटर्स S जयशंकर. अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान अजय बिसारिया. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स MJ अकबर. ॲज द विल टर्न्स रणजित प्रताप. आसाम ब्रेव्ह हर्स लचित बरफुकन अरूप कुमार दत्ता. स्कल्प्टेड स्टोन्स मिस्टरीज ऑफ ममलापुरम अश्विन प्रभू. स्वॅवलोईंग द सन लक्ष्मीपुरी. द जेम्स ऑफ इंडियन हर्ट हरीश खुल्लर. कबीराचे जीवन दृष्टी आणि गाणी विपुल रिकी. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे. आणि अनइक्वल व्हाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स हे पुस्तक लिहिले स्वाती नारायण यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जागतिक पुनर्वापर दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी, माफ करा कालच्या दिवशी 18 मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पुनर्वापर दिवस म्हणून आपण साजरा करतो. थीम काय आहे? रिसायकलिंग हिरोज. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस.
15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस, 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस, 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो, 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामान दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? या पुढचा प्रश्न क्रमांक 8. WPL म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग 2024 ची दुसरी आवृत्ती कोणी जिंकलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, या ठिकाणी पुरुषांचं जाऊ द्या, पण या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी IPL जिंकलेलं आहे. वुमनचं त्यांचं नाव आहे, त्या टीमचं नाव आहे RCB. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने या ठिकाणी WPL 2024 ची दुसरी आवृत्ती या ठिकाणी पटकावलेली आहे. हे जे काही महिलाचं IPL आहे याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता. तोपर्यंत या ठिकाणी थोडक्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की हे जे काही महिलांचं IPL आहे ते सुद्धा BCCI ऑर्गनाइज करतं. पहिली एडिशन झाली 2023 मध्ये, ती जिंकली मुंबईने. जी काही लेटेस्ट एडिशन आहे ती 2024 मध्ये झाली, ती RCB ने जिंकली आहे. याच्यामध्ये टोटल महिलांचा जो काही संघ आहे ते टोटल आहेत 5. याच्यामध्ये करंट चॅम्पियनशिप या ठिकाणी बनलेले आहेत. RCB हे त्यांचं पहिलंच टायटल आहे आणि आतापर्यंत म्हणजे किती झालेत? 2च झालेत. पहिली जिंकली मुंबईने, दुसरी जिंकली RCB ने. एवढंच गोष्ट मला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 2024चा चमेली देवी जैन पुरस्कार संयुक्तपणे कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, ग्रीष्मा कुठार. पर्याय क्रमांक बी, रितिका चोप्रा यांना या ठिकाणी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अपवादात्मक कार्य आणि योगदानासाठी संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जो पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला होता 1982 मध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 10. ड्रॅगन फायर या लेझर अस्त्राची चाचणी कोणी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, ब्रिटन, युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. उपग्रह कक्षेमध्ये ठेवण्यासाठी अपयशी ठरलेली जपानमधील पहिली खाजगी कंपनी कोण बनली आहे? तर पर्याय क्रमांक बी, स्पेस वन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपानमधील ही पहिली खाजगी कंपनी ठरली आहे उपग्रह कक्षेमध्ये ठेवण्यासाठी अपयशी ठरलेली. ठीक आहे, जपानची कंपनी आहे. तर जाता जाता जपानबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. नवीन पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा. राजधानी आहे टोकियो. चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा आहे जपानीज. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच कोणत्या शहराला पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण काय? गेल्या वर्षी पडलेल्या कमी पावसामुळे या ठिकाणी पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे बेंगलोर शहराला. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सिप्रीच्या अहवालानुसार कोणता देश हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातकर्ता देश बनलेला आहे? भारत, सौदी अरेबिया, कतार की युक्रेन? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं असणार आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?